महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे जी, माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे जी, युवा नेते आदित्यजी ठाकरे जी आणि महाराष्ट्राचा कोकणातला गेलेला वाघ महाराष्ट्रात दोन राऊत अत्यंत ताकदीने महाराष्ट्राचा सामना करतायत, विरोधकांचा सामना करतायत, ते विनायकरावजी आणि संजय राऊत. दुसरे माझे आदरणीय माजी आमदार गणपती कदम साहेब, उल्काताई डोळसजी, आमचे तालुका प्रमुख करंबळेजी व सन्माननीय व्यासपीठ. आज गुणगौरव विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यानिमित्त आज आम्हाला इथल्या तालुक्याच्या सक्रिय कमिटीने जो मान सन्मान दिला, आज विद्यार्थ्यांचा सोहळा संपन्न करण्यासाठी इथे आम्हाला उपस्थित केलं. माझी या विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे, या सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन अभ्यास करावा. UPSC MPSC सारख्या वरिष्ठ शैक्षणिक पद्धतीचा वापर करून उच्चस्तरीय अधिकारी बनावे. IPS आहेत, IAS आहेत, IFS आहेत. आपला कोकणी विद्यार्थी, आपले कोकणी स्टुडंट फार कमी आहेत. एखादा कलेक्टर म्हणा, आयुक्त म्हणा, आपल्या कोकणातले फार कमी आहेत. माझी विनंती प्राध्यापकांना पण आहे, पालकांना पण आहे की मुलांना इतकं शिकवा की तुमच्या गावाचं नाव, तुमचं नाव रोशन होईलच, पण लांजा तालुका नाव रोशन झालं पाहिजे. आज आपल्या कोकणातलं एखादा कलेक्टर होते, एखादा आयुक्त होते, अभिमानास्पद गोष्ट आहे. माझी पुन्हा आपल्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, आपण अभ्यासात लक्ष द्यावं. जिथे काही अडीअडचणी असतील, भाई तर आहेतच, संघटना आहेत, पण असं वाटलं तुम्हाला अडीअडचणी आहे, भाई विचार तुमच्यासाठी सदैव आहे. शिक्षण घेत असताना काही अडचण आली, कसलीही असो, तुम्ही मला केव्हाही साथ द्या. लांजा तालुका सक्रिय कमिटी आहे, तालुका प्रमुख आहेत, त्यांना सांगा मी दुसऱ्या दिवशी लांजात हजर राहील. माझी काम करण्याची पद्धत फार वेगळी आहे. मी कामगार नेता आहे आणि मला आपण चांगल्या प्रकारे ओळखत असणार, कारण लांजामध्ये विरोध असताना 3 वर्ष दहीहंडी छाती ठोकपणे करणारा माणूस भाई विचार आहे. बरेच अडथळे आले, पण नियोजन माझं 1 वर्षापूर्वीपासून होतं, त्यामुळे कुठेही डाग लागला नाही. तर काम करत असताना माझी काम करण्याची पद्धत फार वेगळी आहे. मी नियोजनबद्ध काम करतो, पण काम 100% यशस्वी करतो. तर जिथे माझी आवश्यकता आहे, बघा बाजारामध्ये 500च्या नोटी नकली आलेल्या आहेत, डुप्लिकेट आहेत, तशा संघटना डुप्लिकेट आहेत. आपली शिवसेना ही ओरिजिनल आहे. हा डुप्लिकेट मार्केटमध्ये बरेच मिळतात आणि जे आपल्याकडे आहे ते कठ्ठर आहे, ते विकणारे नाही. त्यामुळे कुठेही कमकुवतपणा बाळगू नका, निश्चिंत राहा. उद्या येणारा काळ हा आपला आहे, आपण यशस्वी होणार आहे 100% विश्वासाने मी तुम्हाला सांगतो. काही गोष्ट हा जो चमत्कार झाला आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना कल्पना आहे की त्यांचं दैवत आहे ईव्हीएम मशीन. हा सगळा भाग जो घडला हा ईव्हीएम मशीनची कृपा आहे, ही सांगायची गोष्ट नाही, तुम्हाला आम्हाला सर्वांना कल्पना आहे. तर यापुढे आमच्या वरिष्ठांना विनायक भाईंना विनंती आहे, भाई असं काहीतरी करा की बॅलेट पेपरवरती याच्यानंतरचं इलेक्शन येऊ द्या आणि मग सांगा. बघा, तर मी पुन्हा एकदा
विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. जास्त वेळ घेत नाही, बरेच वक्ते आहेत. मला भाई म्हणतात, पण शिवसेनेत 80% सर्वांनाच भाई म्हणतात, कारण ते बिंदास आहेत म्हणून. तर मित्रांना भाई म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे, नाहीतर दुश्मन आम्हाला बाप या नावाने ओळखतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.